वारकरी संप्रदायाच्या श्री क्षेत्र पैठण निवासी नाथबाबांचा हा अभंग आहे. तसं तर ज्ञानोबा आहे आणि ज्ञानेश्वरी जर आपल्याला कुणी दिली असेल तर ती नाथ महाराजांनी दिली. संप्रदायावरती विशेष उपकार नाथ महाराजांचे आहे. मराठवाड्यातला मी आहे म्हणून नाही म्हणत, सगळ्यांना मान्य करावं लागेल. दोन उपकार विष्णू महाराज नाथ महाराजांचे प्रमुखत्वानं आपल्यावरती असे. त्या काळामध्ये नाथ महाराजांनी मराठी भाषा टिकवली. बघ, इतका भयानक काळ होता नाथ महाराजांचा की आता ज्ञानोबांच्या काळात तरी चोखोबारा आहेत, गोरोबा काका आहेत, नामदेव महाराज आहेत, कबीर महाराज आहेत. ज्ञानोबांच्या 1200च्या शतकामध्ये हजारो संत आहेत. पाठीमागे उभे आहेत, पुढे उभे आहेत, संकट आलं तर उभे आहेत. एकमेकाला आधार द्यायला माणसं लागतात. तुकाराम महाराजांच्या काळात आणि नाथ महाराजांच्या काळात अशी संत मंडळी जन्माला आली. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सगळ्या संतांनी अभंग लिहिले पण कोणी बुडवण्याची हिंमत केली नाही. ज्ञानोबांच्या काळात चोखोबारांचे अभंग आहेत, नामदेवरांचे अभंग आहेत, जनाबाई महाराजांचे अभंग आहेत, कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान संत जातीत जन्माला आले त्यांचे पण अभंग आहेत. ते अभंग बुडवण्याची ताकद कुणाची झाली नाही, कोणी ती हिंमत केली नाही. कारण का, ज्ञानोबांसारखा सखा त्यांच्या पाठीमागे उभा होता, ताकद उभी होती, संत मंडळी एकत्रित आली होती, एक विचाराची होती, आधार होता. तोच काळ तुकाराम महाराजांचा बघा. एकटेच तुकाराम महाराज, गाथा बुडवला ना लोकांनी, एकटे होते. तसंच नाथ महाराजांचं. मी तर असं म्हणेल, तुकाराम महाराजांच्या काळात तरी रामेश्वर भट्ट होते, बहिणाबाई होत्या, पण नाथ महाराजांच्या काळात एकही वारकरी संत नाही. महाराज तुम्ही अभ्यास करा, अजून एकही वारकरी संत त्या काळामध्ये पैठण भागात, संभाजीनगर भागात सापडत नाही. एकच वारकरी संत होते. त्याच्यात पुन्हा 1500चं शतक जर इतिहासाचं वाचलं तर 1500च्या शतकामध्ये मुघल नेमकेच आपल्यावरती चालून आले होते, मुसलमान आपल्यावरती सत्ता करून आले होते, मुस्लिमांची राजवट आपल्या देशात होती. महाराज आणि मुस्लिमांचं एकच काम होतं त्या काळात, मराठी भाषा संपवायची, देश संपून टाकायचा. भाषेने देश संपून जातो महाराज. आणि आपली भाषा टिकवण्याचं काम जर कोणी केलं तर नाथ महाराजांनी केलं. इतकी सोपी भाषा आहे महाराज नाथ महाराजांची. सगळ्या संतात सगळ्यात सोपी भाषा नाथ महाराजांची. सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उदबोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हो, किती गोड वाचा, किती सोपं आहे महाराज. याला काय असं स्पष्टीकरण करायची गरजच नाही. बा किती सोपं. सुख दुःख समान, सकळ जीवाचा कृपाळ, हो, किंवा धन्य जगी तोची एक हरिरंगी वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. जो रामाचं कृष्णाचं वाचन स्मरण करतो तो जगातला धन्य आहे. इतकी सोपी भाषा फक्त नाथ महाराजांची. तुम्ही आणखीन बघा, आता ज्ञानेश्वरी सारखा अति गूढ गम्य ग्रंथ ऐकावा लागतो, तो शिकावा लागतो. स्वानंद निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत मी 3ऱ्या वर्षाला असताना विष्णू महाराज 2ऱ्या वर्षाला होते. आणि ज्ञानेश्वरी वैकुंठवासी घोले बाबा सांगाय. तुम्ही ऐकले ना बाबा? आम्ही आमच्या नंतर बाबा गेले, नंतर ज्ञानेश्वरी ऐकण्याचा योग आला नाही. आता डॉक्टर नामदेव शास्त्री सांगतात भगवानगडावर, काही दुर्मिळ लोक आहेत, चैतन्य बाबा सांगतात, शेखर महाराज सांगतात. पण ज्ञानेश्वरी ही वाचून कळत नाही, तिचे अर्थ मनानं कळत नाही, ती ऐकावी लागते, कोणीतरी तिला शिकवावं लागतं. गूढगम्य ग्रंथ येतो, त्याच्यातलं ज्ञान ऐकून मिळतं, कुणीतरी सांगावं आणि त्याचे अर्थ आपल्या कानावरती पडावे, तेव्हा ती कळते. म्हणजे ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हटलंय तिला. अशी विश्वमाऊलीने लिहिलेली ज्ञानेश्वरी, सांगितलेली ज्ञानेश्वरी सार्थ करावी लागली. बघा, गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकरांनी ती सार्थ केली, स्वानंद सुखवासी सद्गुरू जोग महाराजांनी सार्थ केली, नंतर साखरे महाराजांनी सार्थ केली. सगळ्या लोकांनी ज्ञानेश्वरी, विष्णुबा, संतोष बाबा सार्थ केलेली दिसते. सार्थ ज्ञानेश्वरी. आता खंडारकर महाराजांनी तर एक उभीचा 3-3, 4-4 वेळेला अर्थ लावला, तिचा वेगवेगळ्या प्रकाराने अर्थ लावला, त्याचे अर्थ बरीच शब्द भरले. मी कशासाठी सांगतो, एवढे शब्द रचना, एवढं गोड ते ज्ञान आपल्याला त्या काळात त्यांनी सार्थ करून दिलं. त्यासाठी त्यांनी अवतार घेतला. गाथा सार्थ झाला. आता राऊत बाबा म्हणजे गाथाचे ना, ते सार्थ गाथाचे आपल्यासाठी. म्हणजे गाथा सांगणारी मंडळी आली. पण तुम्ही असं कधी ऐकलं का, ज्ञानेश्वरी सार्थ झाली? बरोबर आहे बालाजी महाराज, गाथा सार्थ झाला, भावार्थ रामायण सार्थ झालं असं ऐकलं का?
भावा गरजच नाही ना. अहो आमच्या खेड्यापाड्यातले लोक, डोंगरातले लोक, 7वी 5वीचा वर्ग शिकलेले लोक, हे खोटे माऊलीच्या दारूवर तिकडे राहतात की भागी कळम भागात, त्यांना विचारा. हो खेड्यापाड्यातले यांचे वडील महादेव महाराज, खोटे माऊलींचे वडील, 7वी 8वी शिकलेला माणूस पण चौरंगावर बसतो. या अनिकेत महाराज चौरंगावर बसतो, एक जण पाटावर बसतो, जो शाळेत गेला नाही तो रामायण म्हणजे रामायण वाचायला शाळेत गेलेला, आणि अर्थ सांगायला जो शाळेतच गेला नाही तो अर्थ सांगायला. सोपे सोपे अर्थ असतात महाराज, सोप्या सोप्या वव्या, म्हणजे अगदी सोप्या वव्या. गायीचे गळती लोचन, किती सोपे महाराज. नाथ महाराजांची एवढी सोपी भाषा या विश्वात कोणत्याच संतांची नाही. विठाल विठाल वासुदेव तेवढे सोपे, नाथ महाराजांचे एवढे वासुदेव सोपे नाहीत महाराज. नाथ महाराजांचा पिंगळा गायला विशाल महाराजांनी, पिंगळा किती सोपा आहे महाराज. नुसता पिंगळा गायला नाथ महाराजांचं तर महाराष्ट्रात नाव झालं. लोक पिंगळाच ऐकायला जमायला लागली. त्यांच्यानंतर 10-20 जणांनी त्याची कॉपी केली, ते बी चालायला लागले बा. काही बंदच नाही मा. कशासाठी? ते नाथ महाराजांचं, ते काय आपली कॉपी आहे का ती? ही लोक म्हणतात ना याची कॉपी आपली नाही, ती नाथ महाराजांची कॉपी केली आपण, संतांची कॉपी केली. मी कशासाठी? एक एक सोपा सोपा अभंग, सोपे सोपे शब्द हे फक्त नाथ महाराजांचे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा पहिला उपकार मराठी भाषा सोपी केली महाराज, अतिशय गोड केली, सगळ्यांना समजेल अशी केली. काय लिहिलं नाही महाराज नाथ महाराजांनी? कोणता शब्द असा कोणताच अभंग नाही बरं का, कोणत्याही प्रकरणातला. भारुडं लिहिली महाराज. दादला नको गे बाई मला, दादला नको गे बाई, किती सोपी भाषा आहे. मला नवरा नको गे बाई, भारुडात आपण ऐकतो. मोडकेसे घर तुटकेसे छप्पर, हो किती किती सुंदर भाषा, इतकी सोपी भाषा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भारुडाद्वारे, पिंगळ्याद्वारे, वासुदेवाद्वारे, आंधळ्या पांगळ्याच्या द्वारे आपल्या समाजाला दिली. भावार्थ रामायण महाराज नाथ महाराजांनी, भागवत नाथ महाराजांनी, रुक्मिणी स्वयंवर नाथ महाराजांनी. इतकी सोपी. चिरंजीव पद, किती चिरंजीव पद गोड आहे महाराज. एक ओवी शिकलात ना, एक किती गोड सांगितलंय. चला मी कशासाठी सांगतो, इतकी सोपी भाषा नाथ महाराजांनी. नाथ महाराजांचा पहिला उपकार अनिल दादा आपल्यावर हाय, त्यांनी मराठी भाषा सोपी केली. आणि दुसरा उपकार फार महत्वाचा, अभंगाकडे जायचं आपल्याला. नाथ महाराजांचा दुसरा उपकार असा आहे, नाथ महाराज पैठणला जन्माला आल्यावर, जनार्दन पंत गुरुजीकर शिकून आल्यावर, ग्रंथ लिहिण्याची भावना झाल्यावर, अगदी पूर्ण संत झाल्यावर, एक दिवस नाथ महाराजांना स्वप्न पडलं. स्वप्न, आणि स्वप्नामध्ये विश्व माऊली ज्ञानोबा आले. श्री ज्ञानदेव येवोनी स्वप्नाशी, श्री ज्ञानदेव येवोनी स्वप्नाशी, मात मजला मात नाजूक ताल सांगितली मात सांगितली मात नाथराया सांगितली मात. आणि कुठ मार